ठीक आहे, आजच्या पार्टमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचा पुढचा पार्ट चालू करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू झेड इज इक्वल टू ए प्लस बी आहे म्हटलेला आहे. त्याचा पुढचा पार्ट असा आहे की पोलर फॉर्म. हे पार्टच करायचं आहे तुम्हाला. कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म असतो झेड इज इक्वल टू आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. कॉस थिटा प्लस आय साइन थिटा पार्टच करायचा. आर झेड इज इक्वल टू झेड इज इक्वल टू आर इंटू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा आयलर्स फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्मला आयलर फॉर्म सुद्धा असं म्हणतात. आता आयलर फॉर्म काय असतो कॉम्प्लेक्स नंबर मध्ये? झेड इज इक्वल टू आर इंटू ई ची आय थिटा. ई ची पॉवर काय घेतलेली आहे? आय थिटा. आणि तर पोलर फॉर्म झेड इज इक्वल टू आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. थोडक्यात पोलर फॉर्म हा ट्रिग्नोमेट्रिक असतो, ठीक आहे. आणि एक्सपोनेन्शियल किंवा आयलर फॉर्म जो आहे त्याच्यामध्ये आपण ई घेतो, एवढाच फरक आहे. वेअर आर इज मॉड्युलस. आता मॉड्युलसचा काल फॉर्म्युला बघितला तर आर जो आहे या दोन्ही मध्ये पण, म्हणजे पोलर फॉर्म मध्ये पण आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये पण आर जो आहे तो मॉड्युलस आहे. आर जो आहे तो काय आहे? मॉड्युलस आहे. आर इज इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. अँड थीटा इज अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट. तुम्ही थीटाला अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट म्हणता. पहिल्या क्वाड्रंट मध्ये कसं म्हणतो? फर्स्ट क्वाड्रंट. क्यू मीन्स क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये थीटा इज इक्वल टू tan बी बाय ए. सेकंड क्वाड्रंट मध्ये थीटा कसं काढतो? पाय फक्त पुढे घेतो. मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये 1 पाय आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये किती पाय बाहेर घेतो? आपण 2 पाय घेतो. आणि हे आर आणि थीटा आपण ह्याच्यामध्ये वापरायचे. तुम्हाला काय मिळतो? पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा आयलर फॉर्म. ठीक आहे, समजलं? त्याचा स्क्रीनशॉट मारून लिहून का आर आणि थीटा हे काल आपण बघितलेलं आहे. आर कसं फाइंड करायचं आणि थीटा कसं फाइंड करायचं. फक्त पोलर फॉर्मचा फॉर्म्युला आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म्युला लिहून घ्या. आणि तुम्हाला टॅन थिटाचे आणि साइन थिटाचे आणि कॉस थिटाचे व्हॅल्यू ट्रिग्नोमेट्रिक टेबल मध्ये आपण पहिल्या बेसिक लेक्चरला घेतलेला आहे. टॅन थिटाचे व्हॅल्यू कशा असतात, साइन 0 किती असतो, साइन 30 किती असतो, कॉस 0 किती असतो, कॉस 30 किती असतो, हे आपण बेसिक लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. त्या थोड्याशा व्हॅल्यू तुम्हाला लागतील. ठीक आहे, आपण पुढचा क्वेश्चन कंटिन्यू करूया. तर पुढचा क्वेश्चन आहे कॉम्प्लेक्स नंबर मधला क्वेश्चन नंबर 4. तुमच्या एक्सरसाइज फर्स्ट थर्ड मधला हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन 4. express the following complex number. Express the following complex number. Express the following complex number in polar form. In polar form and exponential to Euler form. And exponential किंवा Euler forms. खालील कॉम्प्लेक्स नंबर पोलर फॉर्म किंवा एक्सपोनेन्शियल किंवा आयलर फॉर्म मध्ये लिहा. -i लिहून घ्या. 3 मार्काला पडतोय -i. आता याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म पोलर फॉर्म काढायचा आहे. ह्याचा जी कॉम्प्लेक्स नंबर आहे ह्या कॉम्प्लेक्स नंबर पासून आपण पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म काढू. ओके, मग सोल्युशन. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? गिवन z इज इक्वल टू -i. z इज इक्वल टू 0 मायनस i म्हणजे z इज इक्वल टू 0 प्लस -1 इंटू i. कंपेअरिंग काय असतो सांगा आपला कॉम्प्लेक्स नंबर? z इज इक्वल टू a प्लस bi. a मिळाला 0 आणि b किती मिळाला? -1. कंपेअरिंग केल्यानंतर a 0 मिळाला b किती मिळाला? -1. नाव मॉड्युलस काढला पाहिजे आपण. नाव मॉड्युलस r is equal to mod z is equal to root of a square plus b square. मग r is equal to mod z a square plus b square काय आहे? 0 चा स्क्वेअर आणि -1 चा स्क्वेअर. -1 चा स्क्वेअर काय असतो? 1. आणि r is equal to root 1. root 1 म्हणजे 1. r तुम्हाला 1 मिळाला. आता थीटा काढून घेतला पाहिजे. हा थीटा काढण्यासाठी आपण काय चेक करतो? पॉइंट AB लाईन ऑन. पॉइंट AB काय आहे? AB पॉइंट 0 आणि -1 म्हणजे पॉइंट AB लाईन ऑन कुणावर आहे? हा, आता हे थोडंसं एक्झाम्पल ऍक्सिस वरचा आहे. आता ऍक्सिस मध्ये इकडे लक्ष द्या. ऍक्सिस मध्ये आपले 4 ऍक्सिस असतात जनरली. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिस.
ठीक आहे. आता ह्याच्यावरचा पॉईंट काय असतो, A0 पॉझिटिव्ह पॉईंट असतो, ह्याच्यावर मायनस A0 म्हणजे ह्याचा y कोऑर्डिनेट 0 असतो, x ऍक्सिस वरचा y कोऑर्डिनेट 0 असतो, y ऍक्सिस वरचा x कोऑर्डिनेट 0 असतो आणि दुसरा पॉईंट B पॉझिटिव्ह y ऍक्सिस आणि निगेटिव्ह y ऍक्सिस. आपला पॉईंट कसा आहे 0 निगेटिव्ह म्हणजे x कोऑर्डिनेट 0 याचा अर्थ पॉईंट निगेटिव्ह y ऍक्सिस वर पॉईंट आहे आपला. therefore point AB lies on negative y-axis, lies on negative y-axis. आता इकडे बघा, साधी गोष्ट, जर x ऍक्सिस वर असेल पॉझिटिव्ह एक्सिस 0, पॉझिटिव्ह y ऍक्सिस 90 डिग्री. ओके, तुम्हाला माहिती आहे की डायग्राम झालेली आहे. अँगल अँड मेजरमेंट मध्ये पॉझिटिव्ह x ऍक्सिस असेल 0, पॉझिटिव्ह y ऍक्सिस असेल तर 90, निगेटिव्ह x ऍक्सिस असेल तर 180 आणि निगेटिव्ह y ऍक्सिस असेल तर 270. ठीक आहे, म्हणजे हा निगेटिव्ह y ऍक्सिस वर आहे तेव्हा थिटा किती येणार 270 आणि 270 रेडियन मध्ये किती लिहितो 3π/2 किंवा कन्वर्ट करून बघा. 270 आपण रेडियनला कन्वर्ट करायचं आहे का, करा ना. 270 डिग्री इज इक्वल टू 270 into 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे खाली पाहिजे वर बाय 180, 0 0 कॅन्सल्स, 9 न भाग जातो, 9 3 जा 9 2 जा 3π/2. अँगल अँड मेजरमेंट मध्ये बघितले की नाही आपण, त्याप्रमाणे कन्वर्ट करायचं झालं. आता हा निगेटिव्ह y ऍक्सिस येतो, बरोबर आहे. मग इथं तुम्हाला लक्षात येईल अँगल 270 आहे, थीटा इज इक्वल 3π/2. आता आपल्याला पोलर फॉर्म काढायचा आहे. पोलर फॉर्म इज इक्वल टू z इज इक्वल टू r cos थीटा प्लस I sin थीटा. हा पोलर फॉर्म दोन्ही काढायचे तुम्हाला, पोलर पण काढायचा आहे आणि एक्सपोनेन्शियल किंवा आयलर्स पण फाइंड करायचं. r किती आला आपला 1, r च्या ठिकाणी 1 यूज करा आणि थीटा किती आला 270. समजलं काय आवड. पहिल्यांदा काय करायचं, r काढायचा, थीटा काढायचा. पोलर फॉर्म फक्त पाठ पाहिजे, जेणे तिकडे r cos थीटा प्लस I sin थीटा, हा तुम्हाला पोलर फॉर्म पाठ पाहिजे आणि त्याच्यामध्ये थीटाची व्हॅल्यू यूज करा. आणि जर तुम्ही डिग्री मधली यूज केला तर डिग्री मधली करा, रेडियन मधली करणार असेल तर रेडियन मधली पण करू शकता. पण झेड कसं आहे ना 1 असून नसून cos 3π/2 प्लस I sin 3π/2. तुम्ही डिग्री मध्ये किंवा रेडियन मध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता. आता हा झाला पोलर फॉर्म. आणखीन एक फॉर्म काढायचा आहे, कुठला आयलर फॉर्म किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा आयलर फॉर्म फाइंड करत असताना z इज इक्वल टू r इंटू e ची I थीटा. आता r ची व्हॅल्यू किती आहे इथं, r ची व्हॅल्यू किती आहे एकच आहे. e ची पॉवर I आणि थीटा किती आहे 3π/2. संपला. हा त्याचा काय झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म, r इंटू e ची I थीटा. I चेंज करायचे I असणार आणि थीटा. म्हणजे एक तुमच्या लक्षात ठेवा, हा r जर सोडला तर नोट मध्ये होऊ शकता तुम्ही ei थीटाची व्हॅल्यू किती येईल, ei थीटा इज इक्वल टू cos थीटा प्लस I sin थीटा. ही व्हॅल्यू येणार. r सोडला तर ei थीटाची व्हॅल्यू. हे नंतर बघूया. तुम्हाला पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म समजलं, लिहून घ्या. पण नाही बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. मायनस I हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, देन 0 मायनस आहे, 0 प्लस मायनस आहे. कंपेयरिंग z इज इक्वल टू a प्लस b है, a इज इक्वल टू 0, b इज इक्वल टू माइनस 1. नाउ मॉडुलस r इज इक्वल टू mod z इज इक्वल टू रूट ऑफ a स्क्वायर प्लस b स्क्वायर. r इज इक्वल टू mod z रूट ऑफ 0 स्क्वायर प्लस माइनस 1 स्क्वायर. 0 स्क्वायर 0 माइनस 1 स्क्वायर 1. r इज इक्वल टू 1, r इज इक्वल टू 1. पॉइंट ab काय आहे 0 माइनस 1. then point AB lies on negative y-axis. Negative y-axis म्हणजे किती आहे ना 270 डिग्री ना. 0 90 180 270. थीटा इज इक्वल 270. 270 रेडियन मध्ये तुम्ही अँगल अँड मेजरमेंट मध्ये आपण बघितलेलं आहे, त्याचं रेडियन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं 3π/2. पोलर फॉर्म कसा होणार z इज इक्वल r cos थीटा प्लस I sin थीटा. देन cos थीटा cos 270 I sin 270 किंवा रेडियन मध्ये लिहिलं चालतंय. आणि हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा आयलर फॉर्म z इज इक्वल r into e ची I थीटा 1 into I ची 3π/2. हा आयलर फॉर्म असणार, लिहून घ्या.
ठीक आहे. असंच आणखीन एक एक्झाम्पल बघूया. -1 एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. -1 हा आता कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपल्याला कन्वर्ट करावा लागला. -i होतं, आता -1 आहे. z इज इक्वल टू -1 कसा आहे का कॉम्प्लेक्स नंबर? -1 प्लस 0 आहे. कंपेअर z इज इक्वल टू a प्लस b आहे. a ची व्हॅल्यू -1 आणि b ची व्हॅल्यू 0. r कसा आला? मॉड्युलस mod z इज इक्वल टू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर -1 प्लस 0 स्क्वेअर 1 प्लस 0 1 √1 म्हणजेच 1. पॉइंट ए बी -1 0. आता हा पॉइंट कोणावर असणार? y कोऑर्डिनेट 0 आहे. पॉझिटिव्ह एक्सिस निगेटिव्ह एक्स एक्सिसवर असणार, कारण -0 निगेटिव्ह एक्स एक्सिसचा अँगल किती असतो? 0 90 आणि 180. आता 180 डिग्री म्हणजे मी किती सांगितलं रेडियन मध्ये? पाय. पाय म्हणजे 180 आणि याचा पोलर फॉर्म काय असणार? cos 180 डिग्री आणि i sin 180 डिग्री. तुम्ही डिग्री मध्ये पण ठेवू शकता, हे तुमचं फायनल आन्सर असू शकतं. पण तुम्हाला जर रेडियन मध्ये ठेवायचं असेल तर 180 माहित पाहिजे. 180 म्हणजे किती कन्वर्ट करून लिहायला ना? cos pi प्लस i sin pi. 180 म्हणजे पाय हे माहित पाहिजे. आणि आयलर फॉर्म काय असतं? जड r into ei ची थिटा 1 i दिले i sin थिटा पाय किंवा 180 आपण रेडियन मध्ये लिहूया पाय. 1 into e ची पाय i म्हणजे e ची पाय i हा त्याचा पोलर फॉर्म, सॉरी हे आयलर फॉर्म किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म झाला. समजलं? लिहून घ्या. -1 कॉम्प्लेक्स नंबर करताना -1 प्लस 0 करायचा. a प्लस b आहे -1 प्लस 0. आणि मॉड्युलस फक्त ऍक्सिस वरचे अँगल आहेत. अजून आपण क्वाड्रंट मध्ये गेलेले नाही, तर क्वाड्रंट वरचे पण चालू करायचे. हे लिहून घ्या. हा नेक्स्ट. Express the following complex number in polar form or exponential form. होमवर्कला एक द्या 2i. 2i सगळ्यांनी होमवर्कला घ्यायचं आहे 2i. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल्स इथे सोडवायला घेऊया आपण. पर्सनल व्हॉट्सअपवर सोडवून टाका तुम्ही 2i. जसं हे करायचं आपल्याला पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. नेक्स्ट -3i. मग -3i ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म करायचा. आता गिवन z इज इक्वल टू -3i, z इज इक्वल टू 0 -3i म्हणजे z इज इक्वल टू 0 प्लस -3i. कंपेअरिंग काय असतो आपला कॉम्प्लेक्स नंबर? z इज इक्वल टू a प्लस b आहे. a is equal to 0 and b is equal to -3. Therefore modulus z is equal to r is equal to root of a square plus b square. 0 चा स्क्वेअर प्लस -3 चा स्क्वेअर. 9 3 r ची व्हॅल्यू किती आली? 3. असं सोडवत जायचं, काय अवघड नाहीये. जसं नेहमी सोडवताय तसं. Then every points काय 0 -3 आहे. Then 0 -3 म्हणजे निगेटिव्ह y ऍक्सिस. निगेटिव्ह y ऍक्सिस अँगल किती असतो? 270 म्हणजेच किती? 3π/2. पाय म्हणजे 180. 180 2 मिनिट 90 93 चा 270. r cos θ प्लस i sin θ इथं 270 करा. आणि इथं काय येणार? 3π/2 आणि 3π/2. ओके. आयलर फॉर्म इथे काय ना 1 into e ची 3π/2 into i मागं पुढे कुठेही चालेल. हा त्याचा काय ना आयलर. लिहून घ्या. नेक्स्ट आता थोडंसं वेगळं घेऊया आपण. लिहून घ्या. एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म्स.
-1 प्लस रूट 3i लिहून घ्या -1 प्लस रूट 3i. आता सोल्युशन गिवन z इज इक्वल टू दिलेला कॉम्प्लेक्स नंबरला आपण z मांडलं पाहिजे. गिवन z इज इक्वल टू -1 प्लस रूट 3i. Comparing z is equal to e plus bi, a plus bi. a बरोबर किती आला -1 आणि b बरोबर √3. b is equal to किती आला √3. Now modulus z r is equal to root of a square plus b square. a square म्हणजे -1 चा स्क्वेअर, b square म्हणजे √3 चा स्क्वेअर, 1 plus √3 चा स्क्वेअर 3. करेक्ट. 1 plus 3 4. 4 म्हणजे किती येणार 2. r is equal to किती आलं. आता पॉइंट चेक करूया. पॉइंट नुसार तर इथं तुम्हाला परत मी सांगतो आर्ग्युमेंट साठी 4 क्वाड्रंट दिलेले आहेत. आर्ग्युमेंट थीटा बरोबर काय फर्स्ट क्वाड्रंट मध्ये फर्स्ट क्वाड्रंट थीटा इज इक्वल टू tan इनवर्स b बाय पार्टच पाहिजे. सेकंड क्वाड्रंट पाय प्लस tan इनवर्स b बाय. थर्ड क्वाड्रंट पाई प्लस tan इनवर्स b बाय. फोर्थ क्वाड्रंट 2 पाई प्लस tan इनवर्स b बाय. आता पॉइंट ए बी कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो बघूया. पॉइंट ए बी -1√3. आता माइनस प्लस इकडे बघा प्लस प्लस फर्स्ट क्वाड्रंट minus plus second quadrant minus third quadrant plus fourth quadrant, then minus plus. Therefore point lies on second quadrant. second quadrant मध्ये थीटा कसा असतो. therefore amplitude किंवा argument theta is equal to pi plus tan inverse b by. second quadrant चा फर्स्ट मध्ये पाय येत नाही. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये 1 पाय येतो, थर्ड क्वाड्रंट मध्ये 1 पाय येतो आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये 2 पाय येतात. मग 1 पाय आलेला आहे. पाय प्लस tan इनवर्स b बाय देन पाय प्लस tan इनवर्स b किती आहे √3 आणि हे -1 √3 अपॉन -1 मायनस बाहेर येऊ शकतो. पाय मायनस tan इनवर्स √3 मायनस बाहेर येईल. आता तुम्हाला मी काल सांगितलं टॅनच्या व्हॅल्यू जरा पाठ पाहिजे तुमच्या सांगितलेलं पाठ करायला तुम्हाला. tan 0 डिग्री 0 30 डिग्री 1/3 45 डिग्री 1 60 डिग्री √3 60 डिग्री असणार ना. थीटा इज इक्वल टू पाय मायनस 60 डिग्री. पाय म्हणजे किती 180 मायनस 60. थीटा इज इक्वल टू 120 रेडियन मध्ये तुम्ही कन्वर्ट करून द्या. 120 किती असतो 2 पाय बाय करेक्ट 120 म्हणजे 2 पाय बाय. मग याचा पोलर फॉर्म काय आहे. पोलर फॉर्म z इज इक्वल टू r cos थीटा प्लस i sin थीटा. r किती आलाय 2 r is element 2. थीटा किती 120 110 प्लस i sin 110 म्हणजे z किती आला 2 cos 2 pi by 3 प्लस i sin 2 pi by 3. संपलं. एक तर हा लिहा किंवा कन्वर्ट करून 120 ते 2 पाय बाय 3 लिहा. हे ठेवलं तर आता आयलर फॉर्म्स किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म्स कसं आहे ना इथे लिहितो मी जागा नसल्यामुळे. एक्सपोनेन्शियल फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे एक्सपोनेन्शियललाच आयलर असं म्हणायचं.
काय येणार एक्सपोनेन्शियल फॉर्म z इज इक्वल टू r इंटू e ची थीटा i किंवा i थीटा. ठीक आहे. r किती आलाय 2 e ची थीटा 2 पाय बाय 3 इंटू i किंवा 120 i. समजलं हा झाला तुमचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. 3 मार्काला पडते. व्यवस्थित सोडवायचं. -1 plus root 3i given z is equal to -1 plus root 3i comparing with a plus bi. a मिळाला -1 b मिळाला root 3. मॉड्युलस z r is equal to root of a square plus b square -1 square plus root 3 square 1 plus 3 root 4 minus 2. Point AB -1 plus root 3. Point lies on second quadrant. Second quadrant ला pi plus tan inverse b by a. Second quadrant चाच फॉर्म्युला वापरायचा. मग root 3 by -1 बाहेर घ्या. tan inverse root 3 tan inverse root 3 60 pi minus 60 180 minus 60 120 म्हणजे 2 pi by 3. 120 म्हणजे किती 2 pi by 3. मग त्याचा पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म व्यवस्थित लिहून घे. समज गडबड काही करू नका. खूप सोपं आहे. आपण सोडवत जाऊया सुटत जाते. एक्सपोनेन्शियल फॉर्म काढायचं काही अवघड नाहीये. आणि परत एक्सपोनेन्शियल फॉर्म करताना r इंटू e इंटू थिटाची आहे. r म्हणजे 2 e ची 2 पाय बाय 3 i असा एक्सपोनेन्शियल फॉर्म येतो. आणि आर्ग्युमेंट पार्ट करताना फर्स्ट क्वाड्रंटचा सेकंड क्वाड्रंटचा थर्ड क्वाड्रंटचा फोर्थ क्वाड्रंटचा वेगवेगळा असतो. तो तुम्ही व्यवस्थित काढायचा. तर मी तुम्हाला एक असंच एक होमवर्क देतो. एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा आयलर्स फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म काढा किंवा आयलर्स फॉर्म काढा. ठीक आहे. z इज इक्वल टू 1 प्लस i. फॉर्म्युला ठरवायचं 1 प्लस i. त्याचा आन्सर देतो तुम्हाला. त्याचा पोलर फॉर्म येतो इथे देतो मी. त्याचा पोलर फॉर्म येतो z इज इक्वल टू r म्हणजे √2 r √2 येतो cos पाय बाय 4 म्हणजे 45 प्लस i sin पाय बाय 4. पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री. तुम्ही सोडवून बघा ते 45 डिग्री. किंवा z इज इक्वल टू ह्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म येतो √2 इंटू e ची पाय बाय 4 i म्हणजे 45 i. ह्याचं हे आन्सर आहे. तुम्ही ट्राय करा आणि प्रश्न व्हॉट्सअपवर टाका. मग तुम्हाला लक्षात येईल पोलर. आता ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पोलर फॉर्मचीच एक्झाम्पल बघायचे. त्यामुळं हा पोलर फॉर्मचा फॉर्म्युला एक्सपोनेन्शियल फॉर्मचा फॉर्म्युला r कसा असतो आणि आर्ग्युमेंट कसा असतो हे पाठ करून ठेवायचं. हे जर पाठ झालं तर तुम्ही पोलर फॉर्म जो 3 किंवा 4 मार्काला पडतो ते तुम्ही इझी सोडवू शकता. ठीक आहे. आता इथून पुढचा पाठ पुढच्या लेक्चरला.